दादा जिवंत आहेत. दादा मेले नव्हते. त्यांना किडनॅप केलं होतं. अजितदादांनी थेट शरद पवारांना फोन केलाय. हो, हे खरं आहे. ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल, पण सीआयडीच्या हाती एक व्हिडिओ लागलाय. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ठामपणे सांगतोय की दादा मेलेले नाहीत. दादा सुरक्षित आहेत. दादा नक्की कुठे आहेत आणि त्यांना कुठे आणि कोणी लपवून ठेवलंय, हे सगळं आता समोर आलंय. एका व्हायरल व्हिडिओने 2 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. अखेर सीआयडीने त्या व्हायरल व्हिडिओचा मागोवा घेत त्या व्यक्तीला चौकशीला बोलावलं. आणि त्या चौकशीतून जे सत्य समोर आलं त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. कालपर्यंत कोणाचाच विश्वास बसत नव्हता. दादा कायमचे सोडून गेले असं सर्वांना वाटत होतं. पण पूर्ण 1 महिना उलटल्यानंतर अचानक एक व्हिडिओ समोर येतो आणि त्यातली व्यक्ती इतक्या खात्रीने बोलते. तेव्हा तपास यंत्रणांचेही धावेदान आलेत. ती व्यक्ती स्पष्ट सांगतेय की दादांनी सख्खे काका शरद पवार यांना गुप्त ठिकाणावरून संपर्क केलाय. जेव्हा हा सीआयडीचा व्हिडिओ गाजला तेव्हा खऱ्या अर्थाने तपासाला वेग आला आणि दादांचं गुपित समोर येऊ लागलं. एकीकडे पूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडालेला असताना हा माणूस इतक्या आत्मविश्वासाने ही गोष्ट कशी काय सांगू शकतो, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. पण अखेर यामागचं खरं सत्य बाहेर आलंच. खरंच मग दादा जिवंत आहेत का? त्यांनी शरद पवारांना नेमका काय कॉल केला? फोनवर काय चर्चा झाली? आणि या माणसाला हे गुपित नेमकं कसं समजलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता उघड झाली आहेत. हा व्हिडिओ गाजल्यानंतर तपास यंत्रणांनी तातडीने चक्र फिरवली आणि या व्यक्तीला ताब्यात घेतलं. सीआयडीने जेव्हा त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने जे काही सांगितलं ते ऐकून स्वतः पोलीस अधिकाऱ्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. आता या व्यक्तीने नेमकं काय पाहिलं? दादांचा कॉलने नेमका कसा गेला? हे समजून घेण्यासाठी आपल्याला 2 दिवस मागे जावं लागेल. महाराष्ट्रात 2 अहवालावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं. या रहस्याची पहिली ठिणगी पडली ती अहवालातल्या त्या पहिल्या मुद्द्यावरून. अहवालातला पहिला मुद्दा असा होता की विमान जिथे कोसळलं असं सांगितलं गेलं तिथे खरं तर विमान धडकलंच नव्हतं. हो, तुम्ही नीट ऐकताय. शासकीय अहवाल सांगतोय की विमानाची जागा बदलली होती. धावपट्टीपासून 50 मीटर लांब विमान धडकल्याचं सांगितलं गेलं होतं, पण प्रत्यक्षात विमान एका झाडाला आधी धडकलं होतं. मग जर जागा बदलली तर त्यातून कोणी बाहेर पडलं का, हा संशय बळावला होता. त्यातच आता सीआयडीकडे जो व्हिडिओ आलाय त्यात ती व्यक्ती म्हणते की दादा जिवंत आहेत आणि त्यांनी काकांना फोन केलाय. विचार करा, जिथे सरकारी कागदपत्रात त्रुटी निघतायत तिथे या व्यक्तीच्या दाव्यावर विश्वास ठेवणं लोकांना सोपं वाटू लागलं. सीआयडी आता या फोन कॉलचा मागावा घेत आहे. जर खरंच फोन झाला असेल तर काय बोलणं झालं असेल या चर्चेने जोर धरलाय. अहवालातली दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे 6वी व्यक्ती कोण होती. विमानाचा तो ढिगारा सह्याद्रीच्या कुशीत अजूनही धगधगतोय. पण त्या आगीपेक्षा जास्त दाहक आहेत ते प्रश्न जो आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विचारले जात आहेत. सुरुवातीला बातमी आली की विमानात 5 लोक होते. पण जेव्हा एअरपोर्ट अथॉरिटीची अधिकृत पॅसेंजर मॅनिफेस्ट म्हणजेच प्रवासी यादी समोर आली तेव्हा प्रशासनाचे धाबे दणाणले. लिस्टमध्ये चक्क 6 नावं होती. मग प्रश्न असा निर्माण होतो की जर 6 जणांनी उड्डाण केलं होतं तर ढिगाऱ्यात फक्त 5च मृतदेह कसे सापडले? तो 6वा माणूस हवेत विरला की विमान कोसळण्यापूर्वीच तो कुठेतरी उतरला होता? या गूढ कथेची खरी सुरुवात इथूनच होता. पण सूत्रांच्या हवाल्याने एक नवे माहिती समोर येतेय की शेवटचा कॉल एअर ट्रॅफिक कंट्रोलला नाही तर एका खासगी नंबरवर झाला होता. तो नंबर कोणाचा होता आणि त्या संभाषणात काय बोलणं झालं? जर दादांनी खरोखरच त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाला फोन केला होता तर त्या फोनची लोकेशन काय होती? या प्रश्नांनी सर्वसामान्यांच्या मनात शंकेची पाल सुकसुकलीय. हा व्हिडिओ गाजल्यानंतर तपास यंत्रणांनी तातडीने चक्र फिरवली आणि या व्यक्तीला ताब्यात घेतलं. सीआयडीने जेव्हा त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने जे काही सांगितलं ते ऐकून स्वतः पोलीस अधिकाऱ्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. आता या व्यक्तीने नेमकं काय पाहिलं, दादांचा कॉल नेमका कसा गेला हे समजून घेण्यासाठी आपल्याला 2 दिवस मागे जावं लागेल. महाराष्ट्रात 2-3 दिवसांपूर्वीच दादांच्या अपघाताला महिना पूर्ण झाला होता. त्यानंतरच अपघाताचा तो शासकीय अहवाल समोर आला. या अधिकृत रिपोर्टमध्ये विमान दुर्घटनेबाबत अशा 5 गोष्टी होत्या ज्या ऐकून कोणीही थक्क होईल. हा सरकारी अहवाल असल्यामुळे तो 100% खरा मानला जातो. याच अहवालामुळे लोकांच्या मनात शंकेची पाल सुकसुकली होती आणि दादांच्या अस्तित्वावर चर्चा सुरू झाली होती. रोहित पवारांनी सुद्धा 4-5 पत्रकार परिषदा घेऊन अपघाताचे पुरावे आणि रिपोर्ट दाखवले होते. तोपर्यंत दादांचा हा अपघात आहे की घातपात याच वादाची राळ उठली होती. पण अचानक सीआयडीच्या हाती लागलेल्या या व्हिडिओने सगळं चित्रच पालटून टाकलं.
28 जानेवारीला बारामतीत झालेल्या त्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचा लाडका नेता हरपला असं अख्ख्या राज्याला वाटत होतं. अख्खा महाराष्ट्र हे दुःख विसरायचा प्रयत्न करत होता. पण या व्हिडिओने पुन्हा एकदा प्रबल माजवली. त्या व्यक्तीने व्हिडिओत जे दावे केले त्यामुळे शासकीय अहवालावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं. या रहस्याची पहिली ठिणगी पडली ती अहवालातल्या त्या पहिल्या मुद्द्यावरून. अहवालातला पहिला मुद्दा असा होता की विमान जिथे कोसळलं असं सांगितलं गेलं. एअरपोर्ट अथॉरिटीची अधिकृत पॅसेंजर मॅनिफेस्ट म्हणजेच प्रवासी यादी समोर आली तेव्हा प्रशासनाचे धाबे दणाणले. लिस्टमध्ये चक्क 6 नावं होती. मग प्रश्न असा निर्माण होतो की जर 6 जणांनी उड्डाण केलं होतं तर ढिगाऱ्यात फक्त 5च मृतदेह कसे सापडले? तो 6वा माणूस हवेत विरला की विमान कोसळण्यापूर्वीच तो कुठेतरी उतरला होता? या गोड कथेची खरी सुरुवात इथूनच होते. अपघाताच्या ठिकाणचं दृश्य काळजाचा थरका उडवणारं होतं. विमान इतक्या भीषण पद्धतीनं जळलं होतं की धातूचे पत्रेही वितळून कागदासारखे झाले होते. अशा परिस्थितीत मानवी देहाची ओळख पटवणे अशक्य होतं. पण तपास अधिकाऱ्यांनी जाहीर केलं की एका मृतदेहाची ओळख त्याच्या हातातील घड्याळावरून पटली. हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकंच ते संशयास्पद आहे. ज्या आगीत विमानाचं इंजिन खाक झालं तिथे चामड्याचा पट्टा किंवा साध्या धातूचं घड्याळ कसं काय सुरक्षित राहू शकतं? की हे घड्याळ मुद्दावत इथे ठेवलं गेलं होतं? लोकांनी सोशल मीडियावर विचारलेला हा प्रश्न आता CIDच्या फाईलमध्ये प्रमुख संशय म्हणून नोंदवला गेलाय. उपमुख्यमंत्र्यांसारखी अतिमहत्वाची व्यक्ती जेव्हा प्रवास करते तेव्हा त्यांच्या हालचालींची नोंद सेकंदाला ठेवली जाते. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या नोंदीनुसार विमानाने मुंबईतून ज्यावेळी टेक ऑफ केलं आणि बारामतीच्या रडारवर ते ज्यावेळी दिसणं अपेक्षित होतं त्यात तब्बल 20 मिनिटांची मोठी तफावत आढळलीय. विमान तांत्रिकदृष्ट्या सुस्थितीत होतं. हवामान स्वच्छ होतं. मग ही 20 मिनिटे विमान नेमकं होतं कुठे? विमानाने आपला मार्ग बदलला होता का? की रडारला चकवा देऊन ते कुठल्यातरी गुप्त ठिकाणी लँड झालं होतं? या वेळेच्या गणिताने तपासाची दिशाच बदलून टाकलीय. अहवालातली आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे तो लास्ट कॉल. अधिकृत माहितीनुसार विमान कोसळण्याच्या 2 मिनिटे आधी संपर्क तुटला होता. पण सूत्रांच्या हवाल्याने एक नवी माहिती